मनोपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. तदनंतर शुभ सन्मान केला जाईल जितूजी मांजरे. आपण देखील पुढे या, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय जितूजी फिरंगाणे यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती करतोय. गुरुनाथजी कांबेरे यांच्या शुभ हस्ते जितू मांजरे यांचा शुभ सन्मान आपण करतोय. मायेशी प्रेमाची आपुलकीची श्वाल या स्पर्धेची गोड आठवण, आकर्षक सन्मान चिन्ह आणि या खूप साऱ्या शुभेच्छा असतील त्यांना देखील, त्यांचं देखील मोलाचं सहकार्य. आणि आमचे या DSCचे क्रिएटरचे फाउंडर प्रसादजी पाटील देखील इथून रजा घेतात. यस, जाऊयात ऑनगोईंग मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होते. पहिला चेंडू घेऊन इथे मात्र हाफ वाली होती आणि इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्टेप आउट करून इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलायत. डिबेस्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक भरदा वेगाने जातील, फेकी करतील. तत्पर या दोन धाबा फलकावरती जोडल्या जातात. नीरज झालाय गोलंदाजी ट्रॅकवरती आणि सलामीची जोडी आपण पाहतोय जितू आणि त्याच्या सोबतीनं सुखदेव. धावा बनवायच्या जिंकण्यासाठी 38 लक्ष आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी ही सलामीची जोडी देखील सज्ज. ओ फटका चांगला स्ट्रोक होता, परंतु या फटक्यासाठी ऑलरेडी क्षेत्ररक्षक तैनात होता आणि जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये आता मात्र जितूला अडकवलाय. फलंदाज बाद. जितू बॅक टू द पवेलियन. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. अगदी झेल देखील चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मात्र टिपला गेला. जो संघ जिंकेल तो संघ आजच्या अंतिम क्वालिफायच्या मॅचसाठी सज्ज असेल. तिथे मात्र कियान स्पोर्ट्स धनेश 11 कोकसे संघ देखील सज्ज असेल. कोकसे संघाचे संघ नाही का आपण सज्ज राहा. हो पुण्याच्या इथे मात्र लेन खेचली होती आणि चांगला चेंडू पिच केला मधाच्या आतमध्ये. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांच्या माध्यमातून. दुसरा चेंडू अशा पद्धतीने हातात लगेचच दंडित केलं जाईल. चांगली गोलंदाजी. एक्स्ट्रा बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. तिखट बाउन्सर होता हा गोलंदाजाचा. नीरजला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. 3 चेंडू फेकले तो पुण्याच्या चांगली गोलंदाजी. धावा रोखणं गरजेचं आहे, परंतु शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक लगेचच धावपत घेण्याच्या नादामध्ये फेकी देखील करत होता. आणि तत्पूर्वी इथे मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती 2-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत जय हरी रांजनोळी या संघाची आपण पाहतोय. लाजवाब कॉन्टेस्ट आहे. दोन्ही संघाला एकमेकांच्या डावफेस जरूर माहीत आहेत. ओ शॉर्ट टर्म पुल केला. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल. इट्स अ मायटी यूज मॅक्झिमम. बिग हिट षटकार. खेचली होती गोलंदाजाने त्याच्यावरती. आता मात्र हा प्रहार पहायला मिळाला. पुलचा फटका. पुणेशा कॉपी बुक स्टाईलने चेंडूला फेकून दिला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 इन अ रो. बिग हिट षटकार.
24 रिक्वायर्ड इन 18 बॉल्स. 18 चेंडूमध्ये आता मात्र 24 धावांची आवश्यकता असेल. चांगली गोलंदाजी करत होते नीरज, परंतु बॅक टू बॅक 2 डॉट, तदनंतर बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती राकेश सज्ज होत आहे. 18 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 24 ची आवश्यकता. ओ बाशी नरेज होती यष्टीरक्षकाच्या हाताला लागून चेंडू आता मात्र डीप थर्ड मान रिजनला ट्रॅव्हल होतोय. नशिबाचा चौकार. चांगला फटकार पाहायला मिळाला. चौकाराच्या मधीनं धावसंख्या फलकावरती 18 धावा. चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. ओ इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर माणसांचा वाईटचा इशारा. ग्रामीण क्रिकेट पूर्वी जगदीश मनोरंजनासाठी खेळला जात होता, परंतु आता मात्र ISPL सारखी नक्कीच नॅशनल लेवलची स्पर्धा आली टेनिस विश्वामध्ये आणि त्या अनुषंगाने अनेक तळागाळातील खेळाडूंना तिथे संधी घेण्याचं आणि आपलं कौशल्य दाखवण्याचं भाग्य मिळालं. प्रति झेलसाठी 25 लाख रुपये स्पॉन्सरशिप होती आणि त्या अनुषंगाने माझी मुंबई या संघानं ISPL सीझन 2चा तो किताब देखील पटकावला. चांगला खेळ नक्कीच आपल्या विभागातून अनेक खेळाडूंना त्या स्पर्धेमध्ये देखील दाखवला. रजत मुंडे बेस्ट बॅटर देखील सज्ज झाला. 25 लाख रुपये लगेचच. करण अंबाला बेस्ट बॉलर देखील ठरला आणि नक्कीच अनेक दिग्गज खेळाडू आपल्या विभागातून त्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिले. आणि आज या ठिकाणी मात्र गावदेवी स्पोर्ट्स ओझरलीच्या माध्यमातून गावदेवी चषक आपण पाहतोय आणि चांगली सुरुवात आतापर्यंत झाली ते म्हणजे जय हरी रांजनोली संघाची. ओ शॉर्ट टर्म पोल पुण्याच्या दमदार फटका, परंतु एलिव्हेशन नाहीये. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतील आणि आता मात्र विकेटची प्राप्ती ब्रेक थ्रो प्राप्त करून देतो राकेश आपल्या संघासाठी. सुखदेव होते बाद. बॅक टू द पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र 4थ्या क्रमांकावरती दाखल होईल. प्रमोदला आपण पाहणार आहोत. प्रमोदला आपण पाहतोय. अंतिम 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटकातील 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि स्ट्राईक आता मात्र प्रमोद म्हात्रेकडे. ओ स्विच करण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईटचा इशारा. हा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कृष्णा गणेश आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. योग्य तो निर्णय लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवत आहे. MCAचे अंपायर्स आहेत. चांगली कामगिरी आहे त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळाली. माधवजी ठाकरे देखील या स्पर्धेला येणार होते, परंतु काहीशा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. हो इथे मात्र चांगला फटका स्क्वेअर कटचा नजाकत बरा स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये रेस होते आणि अखेरीस चेंडूचा होतो विजय. चेंडू सीमारेषा पार. हा येईल दमदार चौकार. चोवीस धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी अवघ्या 14 धावींची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आहे 14 आणि रन देखील हवे 14. बॉल टू रन एक्सप्रेशन मधाच्या आतमध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न अगदी यष्टांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. हा चेंडू येते डॉट. एक तेरी एक मेरी असं समीकरण मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मागच्या चेंडूवरती चौकारला, तदनंतर मात्र लगेचच हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला गेला.
अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती राकेश पुनश्च सज्ज होते. लेफ्ट आर्म गोलंदाज त्याच्यावरती प्रहार आणि इथे मात्र मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. साधा सोपा असा झेल, सामन्यामध्ये ट्विस्ट, पुनश्च फलंदाज होतोय बाद. प्रमोद बॅक टू द पवेलियन. तिसऱ्या क्रमांकावरती गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र विवेकला आपण पाहतोय. जिंकण्याचं समीकरण आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 14 धावेंची आवश्यकता असेल. चला वेळेच्या बाबतीत थोडस सहकार्य करा, कारण की आता मात्र 3:30 वाजलेत आणि इथून मात्र अजूनही आम्हाला क्वालिफायचे मॅच असेल, सेमीफायनलचे मॅच असेल आणि मेगा फायनलचे मॅच, असा 3 एकंदरीत मॅचेस खेळवण्याच्या त्या अनुषंगाने इथून मात्र आपण स्पीडअप करणं गरजेचं आहे. विवेक ऑन द मार्क. 12 चेंडू 14 धावेंची आवश्यकता असेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. विवेक थोडासा नक्कीच या ठिकाणी मात्र स्टेप आउट करण्यामध्ये नक्कीच बदल करतो आणि चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. आणि आमचे अंपायर्स ज्यांनी नक्कीच कामगिरी केली आणि त्याचबरोबर टॉस विनिंग कॅप्टनला ज्यांच्या माध्यमातून शीतपेय दिलं जातं अशा आमचे यंगस्टर किरण फिरंगाणे यांची देखील रॉयल एंट्री झालेली आहे. तसं येताना लिंबू पाणी घेऊन या आमच्या मुख्य मंचावरती. ओ खंबालीशी गोलंदाजी, क्या बात आहे. वेगावरती स्वार झाला. आता मात्र पहिल्याच चेंडूवरती विवेकला आपण पाहतोय. रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. आता मात्र एकेका डॉट चेंडूने इथून मात्र नक्कीच सामन्यावरती वर्चस्व निर्माण पाहायला मिळेल, कारण की तिसरं षटक आहे, टर्निंग षटक आहे आणि या षटकामध्ये कुठला संघ कुठल्या संघावरती मजबूत पकड निर्माण करेल हे थोड्याच वेळात प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेल. आता मात्र समीकरण जिंकण्याचं 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा बनवायच्या 14. फुल टॉस चेंडू होता, हा खराब चेंडू आहे. त्याच्यावरती मोठा प्रहार. इथे मात्र प्रयत्न 100% होते, परंतु चेंडू फरार होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर, बॉडी लाईनच्या बाहेर, धमाकेदार चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला केतन म्हात्रेने कमालीची फटकेबाजी केली. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून येतोय आणि आता मात्र धावसंख्या आता फलकामध्ये 28 धावा. हो, आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अवे ऑफ दी बॉडी चेंडूला पिच केलं होतं आणि तत्पूर्वी एकच धाव फलकावरती जोडली जाईल. जिंकण्यासाठी अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 9 मध्ये बनवायचे 9. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावेंची आवश्यकता. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी सुरू आहे, परंतु एक चौकार जो आला तिथून मात्र सामन्यावरती वर्चस्व निर्माण जरूर झाले, परंतु अजूनही विचार केला तर एका बाजूला OV11 जय पारदेव गोवे संघ देखील हार मानणारा संघ नाही आहे. काटे की टक्कर जरूर पाहायला मिळेल. फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र झेलची संधी आणि झेल बाद.
सन्मान्य किरणशी गोंदले यांचं देखील या ठिकाणी मात्र शुभ आगमन झालं. या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. सन्मान्य वसंतजी कांबेरे यांचं देखील शुभ आगमन झालं. या वेलकम, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन बॅटर बदाच्या आतमध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल विवेक आणि गोलंदाजी ट्रॅकवरती देखील विवेक. 7 चेंडू 9 आवश्यकता. ओ तेच तर चेंडू, चांगला चेंडू पेश केला. हा अंतिम चेंडू आलाय डॉट. आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 6 मध्ये बनवायच्यात 9 धाबा. यस डीजे बडबडशात त्या म्हणजेच 9. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 9 धावांची आवश्यकता. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अनुजला आपण पाहतोय. सन्मान्य श्याम वाघे यांचं देखील आगमन झालं. या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आकर्षक सन्मान चिन्ह आम्हाला लाभले. त्यांचं देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. हो इथे मात्र शॉर्ट टर्म पूल केला. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते, त्यांच्या आव्हाक्याच्या दूर होता. इथे मात्र धावबाची संधी आणि चांगला बाकब आपल्याला पाहायला मिळाला. अगदी या ठिकाणी मात्र चांगला प्रयत्न देखील होता, परंतु चेंडूच्या मेरिट पर्यंत पोहोचले नाहीये. आणि त्या अनुषंगाने या 2 धावा धावफलकावरती सन्मान्य सुरेशजी कांबेरे यांचं देखील आगमन झालं. या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आता मात्र ओझरली, राया, निंबवली या सर्व विभागातून, या सर्व गावातून अनेक ग्रामस्थ आणि ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आता मात्र उपस्थित होतात, कारण की आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. आता सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचा. हो पुणेशा इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक कमालीचा झेल. सामन्यामध्ये पुणेशा ट्विस्ट. फलंदाजीतून मात्र होईल बाद. अर्थातच केतन म्हात्रे ज्याने आतापर्यंत आपल्या संघाचा डाव सांभाळला होता, अखेरीस त्याला माघारी परतावं लागतंय. केतन होतोय बाद. सन्मान्य रघुनाथजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण पुणेच्या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आणि त्यांनी आज कियान स्पोर्ट्स धनेश 11 कुक्से हा संघ देखील पुरस्कृत केला. पुढील मॅच देखील कुक्से संघाची असेल. या मॅच मधील विजेता संघ कुक्से संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल. आणि RCC राय संघ आपण देखील आता मात्र रिपोर्टिंग करा, कारण की स्टेप 2 सेमीफायनल क्रमांक 2 आपल्याला देखील खेळायच्या. त्या अनुषंगाने RCC राय संघ आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. ओ दांडी दांडी गोल. यू मिस, आय डेफिनेटली. विकेटची प्राप्ती अनुजच्या माध्यमातून. सामन्यामध्ये
केला जातोय ट्विस्ट, फलंदाज होतोय बाद, दीपक शून्यावरती बाद. नऊ चेंडूमध्ये 9 धावांचं समीकरण होतं, परंतु 6 मध्ये आपण विचार केला तर 9 धावांच्या समीकरण आलं. तदनंतर मात्र आता समीकरण 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये केवलला आपण पाहतोय, कॅप्टन कोल, आणि आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज अनुज पुनश्च तयार. हो, इथे मात्र मी तर म्हणेन की मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न असावा, परंतु चांगला या ठिकाणी मात्र नॉन स्ट्राईक एंडला बॅटरचा देखील प्रयास विवेकचा. आणि आता मात्र 3 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज तयार, ऑन दी मार्क अनुज. हो, मिस्टामिंग स्ट्रोक आहे, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली जातोय. क्या बात आहे, बॅक टू बॅक 3 विकेट्स, सामन्यामध्ये ट्विस्ट, विकेटचा ट्रिक, अंतिम मोमेंटला संपादित केल्या गोलंदाज अनुजने. फलंदाज केवल होतोय बाद, बॅक टू द पवेलियन. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 7 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आणून ठेवलाय कुठे, कारण की 9 मध्ये 9 बनवायच्या होत्या, त्यानंतर 6 मध्ये 9चं समीकरण आलं, 5 मध्ये 7चं समीकरण आलं, आणि आता मात्र 2 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 9व्या क्रमांकावरती करण. अंतिम 2 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. हो, फटका दमदार आहे, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतात, परंतु इथे मात्र एकच धाव घेतले. क्या बात आहे, कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे, आम्ही देखील नेहमीच सांगतोय की नक्की जगाच्या पाठीवरती तुम्हाला जिंकायचं असेल तर स्वतःवरती कॉन्फिडन्स, आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. आणि आता मात्र 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. दोन्ही संघाचे 12th मान आता मात्र उभे राहिलेत, कारण की त्यांच्या देखील हृदयाचे ठोके आता मात्र चुकलेल्या. आणि अगदी प्रेक्षकांचा पैसा वसूल माशा. स्ट्राईक एंडला असं बॅटर विवेक आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती अनुज अगेन्स्ट विवेक, असा हा सामना आता मात्र राहिला. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. एका चेंडूमध्ये एका गोल्डन षटकाराची आवश्यकता. आणि अगदी आपण पाहाल तर डिपेंड करण्यासाठी 2-2 क्षेत्ररक्षक क्लोज काउंटरसाठी सज्ज आहेत. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. कोण जिंकणारा सामना, जय हरी राजनोरे की OB 11 जय पारदेव गोवे. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कमालीचं प्रदर्शन. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. एक चेंडू 6 धावांची आवश्यकता. वाईड चेंडू. इथे मात्र या चेंडूवरती जर बाट लागल्या असती तर धावा जरूर आल्या असत्या, आणि जर यष्टीरक्षकाने हा चेंडू सोडला असता तर सामन्याचं चित्र वेगळं असतं. कारण की विचार केला तर शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक नव्हते त्या ठिकाणी, परंतु आता मात्र पुनश्च या ठिकाणी मात्र लावण्यात आला. 1 चेंडू 5 त्या अनुषंगाने चेसिंग कंपल्सरी आहे आणि षटकार हा नेसेसरी असेल, गरजेचा असेल. 1 चेंडू 6ची आवश्यकता. गोलंदाज तयार, पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवरती.
हो इथे मात्र हा सामना जिंकलाय ओवी 11 जय पारदेव गोवे संघाना. गोवे संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये चांगला संघर्ष केल्याबद्दल जय हरी राजनोरी संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट अनुज ठरलाय या मॅचचा हिरो. यस अनुज आपण या. आणि या ठिकाणी मात्र आमचे जितू मांजरे देखील इथून रजा घेतात. खूप साऱ्या शुभेच्छा असतील त्यांच्याकडून देखील आमच्या समालोचन पॅनलला शुभेच्छा येतात. आणि हा सामना देखील समाप्त होतोय. अनुजने अवघ्या 5 धाबा खर्च करत महत्वाचे 3 विकेट्स घेतले. कुशल मोमेंटला ही विकेट हॅट्रिक घेतली. आणि याचला आपण टॉस साठी देखील या. विनंती असेल कुकसे संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर गोवे संघ